दिवे घाटामध्ये काम चाललेलं आहे. दिवे घाट आत्ता 7 मीटर रुंदीचा आहे, तो 21 मीटर रुंदीचा आपण करतो आहे. ते काम सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॅशनल हायवे डिपार्टमेंट करत आहे. तर तिथं थोडंसं ह्या वर्षी काम पूर्ण होत नाही. यावेळेस कुठंही वारकरी संप्रदायाला दिवे घाट चढत असताना अडचण येणार नाही, वाहनांना अडचण येणार नाही. वर लोक बघा घाटावर वर बसून डोंगरावर बघत असतात, तिथून कुठला दगड वगैरे ढासळू नये, कारण तो एवढा काही कठीण हे नाही आहे, खडक नाही आहे, तो हार्ड रॉक नाही आहे. त्याच्यामुळं तिथं जी काही खबरदारी जे अनधिकृत बोर्ड आहेत, म्हणजे फ्लेक्स लागतात ते, जाहिरात लागतात त्याच्याहीबद्दल सांगितलेलं त्या सगळ्या काढून टाकायला, आणि ज्या ॲथॉराईज आहेत त्यांचं आपण स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यायला सांगितलेलं आहे. ह्या अशा बऱ्याच गोष्टी आजच्या चर्चेतनं पुढं आल्या आणि त्याच्याबद्दलची बरीचशी चर्चा आम्ही केली. आणि त्याच्या ज्या काही सूचना, इवन आपली टाटाची रेल्वे, आपली ते मेट्रो पुण्यात शिवाजीनगरहून हिंजवडीला जाते, तिथं पण मधी काम, कारण पुण्यात जे एकदा दोन्ही पालख्या आल्या, मला वाटतं 19 का 20 तारखेला बहुतेक पुण्यामध्ये आहेत, तर त्यावेळेस पुण्यातनं बाहेर पडताना वारकरी कुठल्याही रोडनी बाहेर पडून मग आपल्या जेजुरी रोडला लागतात माऊलीच्या पालखीला हडपसरवरून, आणि इकडं हडपसरवरून इकडं पाटस रोडला लागतात. त्याच्यामुळे त्या सगळ्याचा आढावा आम्ही दीड तास घेतला. दोन्ही कलेक्टर आपले ह्याचे सोलापूर आणि सातारचे कलेक्टर, CO, SP असे सगळे तिथले हजर ठेवलेले होते VCवर, आणि बाकीचे इथं होते. आणि कोरोनाची मिटिंगच्या बद्दलची बैठक जी झाली त्याच्यात मात्र विभागाचे 5 कलेक्टर, CO, आयुक्त, विभागीय SP असे सगळ्यांनाच हजर ठेवलेलं होतं. तेही VCवर आम्ही ती मिटिंग घेतली. त्यांचं पण काय म्हणणं आहे त्या 4 जिल्ह्यांचं ते पण ऐकून घेतलं, आणि त्याच्यातून काय पुढं कसं जायचं त्या सूचना दिलेल्या आहेत.